आजचे स्वातंत्र्य लाखो शूरवीरांच्या बलिदानाची, असंख्य क्रांतिकारकांच्या स्वप्नांची आणि जनतेच्या संघर्षाची गाथा आहे. सोमलिंग गुड्डी दांडेकर हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. आज आपण भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारतमातेने ब्रिटिशांच्या दडपशाहीतून मुक्ती मिळवली आणि ही फक्त एका देशाची स्वातंत्र्याची गोष्ट नाही, तर लाखो शूरवीरांच्या बलिदानाची, असंख्य क्रांतिकारकांच्या स्वप्नांची आणि जनतेच्या संघर्षाची गाथा आहे, असे प्रतिपादन उद्योजक समलिंग गुड्डी यांनी केलं आहे. लोकनायक शिक्षण मंडळ सांगली संचलित श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल यशवंतनगर सांगलीच्या 79व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याप्रसंगी गुड्डी ह्या बोलत होते. यावेळी बोलताना गुड्डी पुढे म्हणाले, महात्मा गांधींचे अहिंसेचे शस्त्र, भगतसिंगांचा अदम्य साहस, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा हे आवाहन, यामुळे हे सगळे आपल्याला आठवण करून देतात की स्वातंत्र्य सहज मिळालेलं नाही. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा प्रवास सोपा नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, उद्योग, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात भारताने मोठी प्रगती केली आहे. चंद्रयानासारखे मोहिमेपासून खेळांच्या मैदानापर्यंत भारताची पताका जगभर फडकत आहे. लोकनायक शिक्षण मंडळ सांगली संचलित श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल यशवंतनगर सांगली या शाळेत 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.